नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, नेहमीच आपण नवनवीन विषय घेऊन येत असतो. त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा, जेणेकरून आपली ही माहिती आपले मित्र नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा विषय काय, की बोकड कापायचा नवीन ट्रेंड. आज तुम्ही पाहत असताल महाराष्ट्रामध्ये इतक्या रील पडत आहेत सोशल मीडियावरती, बकरे कापण्याच्या, कोंबड्या कापण्याच्या, कोंबड्यावरती फेकण्याच्या, बोकडं डोक्यावर घेऊन कापण्याच्या. म्हणजे अक्षरशः माणसाने माणुसकी कुठं सोडली हेच कळत नाहीये. कायच्या अगोदर लोक काय मटण वगैरे चिकन वगैरे खात नव्हती का? बोकडं सगळी एकाच जातीची असतात, थोडाफार फरक असतो, असं काही विषय नसते त्याच्यात. मटण मटणच असतं. कोणी काही म्हणतंय त्याला, खोबऱ्याचं मटण, कशाचं मटण, काय काय छळतात त्या प्राण्यांना अगोदर, फक्त ती रील काढण्यासाठी आणि कस्टमर आपल्याकडे येण्यासाठी. आता चित्तरचा ढवारा कधी होतो का? चित्तरचा पण ढवारा सुरू झालाय, कोंबडीचा ढवारा सुरू झालाय. हा ढवारा तसा नसतो. ढवारा हा कुठलाही एक बोकड किंवा बकरं घेऊन शिजवलं त्याच गोष्टीचा ढवारा होतो. परंतु आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती झाली आहे की तुम्ही जर सोशल मीडियावरती रील्स पाहायला आलात तर 100 रील मध्ये तुम्हाला 80 रील ह्या मटनच्याच किंवा चिकनच्याच दिसतील. सगळीकडे कॉम्पिटिशन चाललंय. मग आता कोण काय देते खायला किंवा कोण काय नाही देत ते खाणाऱ्यांनी सुद्धा त्याच्यावर विचार करावा. आणि तुम्हाला एक थोडीशी क्लिप पाहावी की म्हणजे बोकड कापायचं मी नवीन ट्रेंड का म्हणलो. एक हॉटेल आहे टेंभुर्णीच्या आसपास, तर तुम्ही जरा बघून घ्या हे रील्स की बोकडं कापताना कशा पद्धतीने, म्हणजे ज्याचा जीव घ्यायचा आहे त्याची चेष्टा केली जाते. तर हे बघून घ्या तुम्ही आणि त्याच्यानंतर आपण नक्कीच बोलू. आता हे तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? नक्की कमेंट मध्ये तुम्ही लिहायचंय. बोकडं ही सर्रास प्रत्येक गावामध्ये पहिले जी ग्रामीण गावं होती त्याच्यामध्ये एक ठिकाणी कुठंतरी सकाळीच ते कापून वगैरे विक्री करायचे त्याचे, सकाळी 6-7 वाजताच. पण आज अशी परिस्थिती झाली की गिरायकाची ओढताण करण्यास माणसाने माणसाची माणुसकीच सोडून दिलेली आहे पूर्ण. मी तुम्हाला सांगितलं, काही कोंबड्या वरून फेकतात, काही कोंबड्या अशा उलट्या धरून भिरकवतात, काही बकऱ्यांचा एक पाय घेऊन डोक्यावर घेतात. बोकडांचा बकऱ्याचा एकच आलं ते. पण ह्या गोष्टी कितपत मित्रांनो योग्य वाटतात? आणि मग अशा हॉटेलला आपण जेवायला जाण्यापूर्वी या रील्स बघून आपण जातो का? तुमचा व्यवसाय, आम्ही तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही धंदा करा करू नका, ते तुमचं तुमच्यापाशी आहे. अरे पण ज्यावेळेस तुम्ही एखाद्या सोशल मीडियावरती, तुमची जबाबदारी आहे की कुठलीही गोष्ट, आज लहान मुलं सुद्धा हा व्हिडिओ पाहतात, लेडीज पाहतात, काय काय प्रकार करून दाखवतात. हे बोकडाची टांग वर करणे, काही करतात. मग हे कशासाठी करतात? कुठेतरी यांची भीती मेलेली आहे पूर्ण. सोशल मीडियावरची मेलेली आहे, सगळ्याच गोष्टीवरची, परमेश्वरावरची सुद्धा भीती मेलेली आहे. खाणाऱ्याला आपला विषय नाहीये. खाणे हे पाप पुण्य हे कुठल्याही ग्रंथात लिहिलेलं नाहीये. तुम्ही मटण खाल्लं पाहिजे नाही खाल्लं पाहिजे कुठल्याही ग्रंथात नाही. तुम्ही कुठलाही ग्रंथ घ्या, हे ज्याची त्याची चॉईस आहे. पण मानवी आहार जो आहे तो शाकाहार उत्तम आहे. ज्यांना नॉनव्हेजची आवड आहे ते खाऊ शकतात. पण अशा पद्धतीने हे कापणे चूक आहे की बरोबर आहे? सर्रास आज तुम्ही पहा, सर्रास. आता पुण्याच्या आसपास तुम्हाला म्हणजे 99% हॉटेलमध्ये हा प्रकार दिसणार नाही.
करतही नाहीत. का त्यांना धंदे नाहीत का? खेड शिवापूरचं जगदंबा हॉटेल पहा तुम्ही, ऍट अ टाइम 300 400 500 लोक बसलेले असतात. 450 ते 500 रुपयाला एक थाळी, लोक आवडीने जाऊन खातात. तिथे असा कधी प्रकार दिसला नाही किंवा त्यांनी अशी ऍडव्हर्टाईज कधी केलेली नाही. ऍडव्हर्टाईज करा, पण ती योग्य पद्धतीने करा. काय 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 करतात, एक तर महाभाग एक ठक, आता काय मला नाव घ्यायचं सुद्धा कंटाळा आला त्याचा, की हत्ती 2 हत्ती म्हणजे बकऱ्याच्या 2 टांगा हातात घेऊन कसं आहे कसं आहे कसं आहे, म्हणजे बघा माणूस काय कुठल्या गोष्टीला कुठल्या थराला गेलेला आहे पैशाच्या मागे जाऊन जाऊन. आणि त्याच्यामुळं खाणाऱ्यांना सुद्धा बघा तुम्ही लक्ष द्या, की आपण कुठे जातोय, काय करतोय, कशा पद्धतीने करतोय, किंवा असे ऍड करणाऱ्यांच्या इथं आपण जाणं योग्य आहे की अयोग्य आहे. तुम्ही धंदा करा, धंदा करण्याला कुणाचंही कुठलंही दुमत नाही किंवा तुमच्यावरती कुणी ऑब्जेक्शनही घेत नाही, कारण ते अथॉराइज परमिशन आहे तुम्हाला कापण्याची. पण असं ओपन करून किंवा सोशल मीडियावरती येऊन असं करू नका, ही तर माझी पहिली विनंती राहील. यानं काय साकार होतंय, जे आपलं कर्म आहे तेच आपल्या पुढे येतं मित्रांनो. आयुष्यामध्ये बघा काही गोष्टी आहेत, जे आपण कर्म करत आलेलो आहे, जो धंदा करत आलेलो आहे, ज्यांनी भेसळ केली, ज्यांनी काही गोष्टी अशा केल्या, हेच कर्म माणसाच्या उतारवयात त्याच्या पुढे येतं, डोळ्याच्या पुढं. आणि तेव्हा माणसाचे डोळे उघडतात की आपण काय करत होतो, काय करायला नव्हतं पाहिजे. मग त्यासाठी सावधगिरीने काहीतरी हसत खेळत त्याची खिल्ली उडवत, त्या बोकडाची खिल्ली उडवायची, त्याची पप्पी घ्यायची, त्याला थोपटायचं, त्याला ठोकायचं, मागून ठोका टाकायचं त्याच्या पाठीवरती, त्याने वरडायचं, हे कितपत योग्य वाटतं? हा प्रश्न माझा नॉनव्हेज खाणाऱ्यांना आहे. बऱ्याच फॅमिली जातात, बऱ्याच हॉटेलमध्ये जातात, हे सगळीकडे मिळतं आणि याच्यात आणि त्याच्यात काहीही फरक नाहीये. तुम्ही घरी सुद्धा उत्तम करू शकता आणि शिवाय गॅरंटी सहित. काही ठिकाणी दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात. त्याच्यामुळे मित्रांनो, या भूल थापांना या सोशल मीडियावरती कुणालाही कसलंही बंधन नाहीये, कुणी येऊन काहीही टाकू शकतं. बघा तुम्ही, आपले जे व्हिडिओ असतात ते नेहमीच माहितीपूर्ण असतात. आपले रोज रडारडी पडापडी घरातले व्हिडिओ नसतात किंवा काय नसतं. आपले जे युट्यूबर आहेत ते सुद्धा बरेच म्हणजे वेगळ्या पद्धतीने कशाची ऍड करण्यासाठी जातात, पळतात. पण युट्यूब फॅमिलीला, ज्याने तुम्हाला सबस्क्राईब केले, या युट्यूबर फॅमिलीला, माझ्या तर फॅमिलीला माहिती आहे विषय, व्ह्यू किती येतात तुम्ही पाहू शकता. व्ह्यू साठी आपण करत नाही, की वेगवेगळी माहिती, नवीन माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. हे मेन सोशल मीडियाचं काम आहे. आणि सत्यता पडताळली पाहिजे त्याच्यातली, काय आहे आणि काय नाही. उगाच आपलं काहीतरी करायचं येडे चाळे आणि त्याच्यात दाखवून टाकायचं, त्याने काय होणार आहे? आज कित्येक युट्यूबर, कित्येक नाचणारे घरी बंद पडलेले आहेत. ज्यांनी ज्यांनी नाचून 2 लाख 3 लाख सबस्क्रायबर केले, आज त्यांना एकही रुपया युट्यूबवरून येत नाही. युट्यूब काय सोपं वाटलं तुम्हाला पैसे द्यायला? त्याच्यामुळे युट्यूबरला सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही सोशल मीडियाचा वापर ह्या चांगल्या गोष्टी दाखवण्यासाठी करा. सोशल मीडिया तुम्हाला खूप पुढे नेईल. म्हणजे युट्यूब तुम्हाला रीच चांगल्या पद्धतीचं देईल आणि तुमचं टायमिंग सुद्धा त्याच्यावरती, एंगेजमेंट सुद्धा चांगल्या पद्धतीची असेल. तर एकंदरीत मित्रांनो, हा जो मटणाचा ट्रेंड चाललेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रभर आता नुसतं नॉनव्हेजच वार आहे. काहीच दिसत नाही दुसरं. पालातलं मटण, हिथलं मटण, तिथलं मटण, हिथलं चिकन, तिथलं 300 थाळी फुल, 300 मच्छी फुल, 300 चिकन फुल, 250 हे फुल, ढवारा बाजरी भाकरी, रोटीन, अनलिमिटेड भाजीन भातन वांगेन. अरे वेजचं कुणी का प्रमोशन करत नाही? वेज सारख्या तर भाज्या नाहीत. पण एकामेकाचं बघून हे आज इतक्या म्हणजे रोडला टपऱ्या नसतील एवढी ही मटणाची खानवळी होऊन बसलेत किंवा ढाबे होऊन बसलेत किंवा हॉटेल्स होऊन बसलेले आहेत. ह्या गोष्टीला लाईफ जास्त नसतं मित्रांनो, ज्या गोष्टी झटकन वर येतात त्यांना. अजूनही कित्येक खानावळ पुण्यामध्ये किंवा हॉटेल्स, जे व्हेज हॉटेल्स आहेत, गेली 40-50 वर्ष चालू आहेत. दुर्वांकूर व्हेज थाळी म्हणा,
बरेच आहेत पुण्यामध्ये. म्हणजे याचा काहीतरी तुम्ही काहीतरी घेऊन ह्या गोष्टी हे करा. उगाच काहीतरी ते कोंबडीला पकडायचं, ते तित्तरला पकडायचं, हे करायचं ते करायचं, ते करू नका. आणि अशा पद्धतीने तुम्हाला जर धंदा करायचा आहे तर व्यवस्थित करा. तुम्ही ते दाखवू नका. त्या बकऱ्या बोकड्याचे हाल करू नका. कारण परमेश्वर वरून बघत असतो, त्यांनी डोळे झाकले नसते. मांजराला काय वाटतं की आपण डोळे झाकून दूध पितोय, आपल्याला कोणी पाहत नाही. त्याच्यामुळे ते एक गाणं पण आहे मित्रांनो मराठीमध्ये, ते दूध जात मांजराची डोळे झाकून. पण त्याला माहित नसतं हे कुणी ना कुणी पाहत असतं. त्याच्यामुळे मित्रांनो माझं एवढंच सांगणं की अशा पद्धतीने कुणीही बकरे बोकडे धरून त्यांची टिंगल चेष्टा करून, हानमार करून, वडावड करून कापू नका. तुमचा धंदा आहे, तुमच्या झाकरीतपणे करा. ऍडव्हर्टाईजची पद्धत बदला. भरपूर पद्धती आहेत ऍडव्हर्टाईजच्या. असे ऍडव्हर्टाईज होऊन कुठे धंदे वाढत नसतात. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहायचंय तुम्हाला. कारण आज हा विषय खूप कठीण विषय वाटला मला. आणि लाईक करायचे, शेअर करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करायचे. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.